मित्र मी विनंती करतो या ठिकाणी विष्णू शेठ शेळके आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। मनोहर पाटील जयम मात्रे फाउंडेशन कंपनीमध्ये जॉबमध्ये आहेत मित्र, सुपरवायझर या पदावरती आणि आज त्या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित राहिलेत। मनोहर आपल्या या स्पर्धेच्या वतीने हा सन्मान। थँक्यू तर थँक्यू सो मच। अच्छा रात्रीमध्ये ही शेवटची मॅच सुपर 12 साठी कोणता संघ दाखल होईल? पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतोय खरं तर तिरंगा शिवकर। पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर या बॉलवरती सिंगल अकाउंट वैयक्तिकांना संघाचं ओपन केलं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीप पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील ही सलामीची जोडी तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जयेश टांगरकर, हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। तर सेकंड बॉल वरती सिंगल आले, स्ट्राइक रुटेड आणि स्ट्राइक वरती फलंदाज संदीप पाटील, हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती। मॅच 4 षटकांची, मॅच भरपूर इम्पॉर्टंट कारण की इथून जर सामना जिंकला तर तो संघ सुपर 12 साठी आजच्या रात्रीमध्ये दाखल होईल। पुढचा बॉल गोलंदाज तयार जयेश, यस पंचांचा इशारा की वाईट बॉल। तर बघा या ठिकाणी फलंदाज ज्ञानेश्वर पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल की ज्या बयाने अखंड महाराष्ट्र गाजवला। आई गावदेवी प्रसन्न, रेडबुल ग्रुप शिवकर पनवेल, ओव्हरटेकिंग एक्का 75-75 अर्थातच आई गावदेवी प्रसन्न रेडबुल ग्रुप शिवकर यांच्या वतीनं एक्का ग्रुप यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी ज्ञानेश्वर पाटील या फलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज। तर अवंतर धाव ही जोडली जाईल। टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला ते मात्र यस पाहिलं जातं। कैलास शेठ डुकरे आपण व्यासपीठावरती यावं। संजय शेठ आपल्या इथे आमंत्रित करत आहेत। स्पर्धेचे दमदार आयोजक शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व म्हणून ज्यांची आपण या स्पर्धेमध्ये दमदार योगदान पाहिलं, कैलास शेठ यावं। तर ऑन स्क्रीन वरती पूर्णपणे पाहणे होती, थोडस डिफिकल्ट आहे। वाईट साठी रेफर घेतलाय। WTC लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना तुम्ही पाहता आणि ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स सत्यवान काकडे सर। यस वाईट बॉल, अवंतर धाव संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। तर या स्पर्धेचा आपण पाहू शकाल दमदार आनंद घेत असताना, कारण क्रिकेट म्हटल्यानंतर नेरे धुंद्रे विभाग क्रिकेटसाठी ज्यांनी दमदार योगदान दिला ते 12-12 किंग आणि आमदार चषकाचे दमदार आयोजक आणि भारतीय जनता पार्टी दमदार नेते रोशन शेठ पाटील कोपरोली आपलं सहर्ष स्वागत करतो। आणि त्यांच्या समेत साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्व सुप्रसिद्ध उद्योजक संतोष शेठ पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। कारण हे दोन्ही व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी काही पण म्हणणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल। एवन जोडी आपलं सहर्ष सर्व स्वागत। कारण डॉक्टर संकेत कोंडे यांची हल्दी होती त्याच्यामुळे हा संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला नाही, नाहीतर साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरोली संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आम्ही हल्दीला आलो नाही पण उद्या लग्नाला नक्की येणार। थँक्यू। तर सलगचा आपण पाहिलं तर तिसरा बॉल वाईट फेकला। अवंतर धावा सध्या खर्च करतोय गोलंदाज जयेश टांगरकर। पहिला पिवळ षटक आहे, 4 षटकांची मॅच, चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल गोलंदाज जयेश टांगरकरला। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार जयेश, प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, थोडस पम्बलिंग झालं आणि तोपर्यंत संधी साधली। या बॉलवरती सिंगलला प्राधान्य। तर संदेश पाटील या फलंदाजाने जर सलग 3 षटकार ठोकले तर संदीप पाटील या फलंदाजाने सलग 3 षटकार ठोकले तर भावार्थ संदीप पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल।
तर 5 धावा धाव पुस्तकावरती समोर फलंदाज ज्ञानेश्वर पाटील. हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. पहिला षटक घ्या आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न, प्रहार करण्याचा प्रयत्न. फटक्या चांगल्या, चेंडू निघून चालला बॉर्डलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. संदेश होते की काय? आदलवाट म्हणून ज्यांची गोलंदाजीची ओळख आपण पाहतो. 4 धावेनं संघ 9 या आकड्यावरती. समोर फलंदाज ज्ञानेश्वर पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बाटच्या रडारमध्ये बॉल आला नाही आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. चेंडूचा विचार केला, 5 चेंडूमध्ये 9 खर्च केला. 1 चौकार पाहिलं, 3 वाईट. तर तिरंगा 11 शिवकर क्रिकेट संघाने जर सलग 3 षटकार ठोकले तर बालचंद्रभाई ढवळे हे खंदे समर्थक तिरंगा 11 शिवकर क्रिकेट संघाचे आणि त्यांच्या समेत आशिष तुपे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. आज अनेक सारे पारितोषिक आपण सातत्यानं पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार जयेश टांगेरकर. चांगली गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये आपण जयेश टांगेरकरची पाहतोय. रनआउटची संधी. यस, फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती फलंदाज रनआउटचा शिकार. ज्ञानेश्वर पाटील हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना तिरंगा दुंद्रे टीमला, तिरंगा शिवकर टीम. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ 9 या आकड्यावरती 1 विकेट गमावला. बॅटिंग करत असताना सध्या शिवकर टीमनं सेकंड षटक घ्या. दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अजय टांगेरकर. हा गोलंदाज पाहतोय. खरं तर अगदी चांगले मॅच, शेवटचे मॅच आपण पाहतोय. एका साईडला वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसारली आणि त्या संघासमोर फाईट करत असताना तिरंगा शिवकर या 2 संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. गोलंदाज जयेश टांगे पाहता. चला थोडा फास्ट. सेकंड षटक. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती संदीप पाटील. सलामीरचा हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता अजय टांगेरकर. सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज पहिलाच बॉल थोडंसं लावून दे कार्पेटना. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. 1 धावेनं संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर. 1 धावेनं स्ट्राईक देखील रुटीर झाली. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही पाहता. खरं तर फयाज शेख हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती आलाय. 3ऱ्या क्रमांकासाठी फयाज शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता चांगलं खेळ देखील साकारावा लागेल, कारण की 4 षटकामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला एखाद्या खेळाडूला आक्रमण खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. मात्र गोलंदाजी भरपूर चांगली. पहिल्या षटकामध्ये आपण जयेश टांगेरकरची पाहिली आणि त्याच्यानंतर अजय टांगेरकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. मात्र व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. या बॉलवरती देखील सिंगल आली. मागील 2 बॉल आपण 2 सिंगल पाहिला. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात. संघ 11 या आकड्यावरती. तर फैयाज शेख या फलंदाजानं जर सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले तर रफ्तार के सौदागर अरबाज शेख यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईक वरती फलंदाज संदीप पाटील.
गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सध्या अजय डांगरकर मैदानाच्या आतमध्ये करतोय. फटका चांगला अगदी एक्स्ट्रा कव्हरला फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये उचलतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगल. मागील 3 बॉल 3 सिंगल. संघ 13 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी होती. 12 धावा धावपुस्तकावरती चांगली गोलंदाजी होते. सध्या गोलंदाजी करत असताना अजय डांगरकरच्या माध्यमातून अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. अचूक टप्पावरती नियंत्रित गोलंदाजी सध्या अजयची तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन भरपूर चांगली आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. हा षटक भरपूर चांगला, कारण की या षटकाचा विचार केला तर 4 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा सध्या अजय डांगरकरने खर्च केला. संघ 12 या आकड्यावरती प्रहार करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला आक्रमण मॅच मध्ये नक्कीच करावं लागेल. समोर फलंदाज पहिला तर फयाज शेख हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती पाहता. इथे फर्निचर डिस्ट्रॉय केली. फलंदाज बाद होतोय. हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकट टीमला फयाज शेख मैदानातून बाहेर. फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 12 या आकड्यावरती. सेकंड षटक गोलंदाज अजय डांगरकर अद्याप 5 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा आणि ज्याच्यामध्ये 1 विकेट. भरपूर चांगली गोलंदाजी खरं तर अजय डांगरकरची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नवीन फलंदाज दाखल झाला तर मात्र वासुदेव अंग्रे हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये वासुदेव अंग्रेला तुम्ही पाहता. धावगतीला थोडस वेग देखील द्यावं लागेल, कारण की अगदी सध्या शांत सुरुवात तुम्हाला बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकट टीमची पाहायला मिळतं. वासुदेव अंग्रे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज अजय डांगरकर. बॅटची नरेच पाका भरपूर चांगला आणि अंतिम बॉल देखील डॉटला. मागील 3 बॉल निर्धाव फेकल्या. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 12 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी सध्या वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान खरं तर उसरली टीमने केल्या. थोडासा प्रेशर टाकला, दबाव निर्माण केला बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकट संघावरती. प्रहार करावा लागेल. त्या शीर्षणा फटका लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. चेंडूचे अडून येते तोपर्यंत या बॉल वरती पाहिला तर 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 14 या आकड्यावरती. तिसरा षटक फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन ठाकूर याचा वापर सध्या मैदानाच्या आतमध्ये केला. वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसरली टीमला. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती. फलंदाज संदीप पाटील सलामवीर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. आता आक्रमण करावं लागेल, कारण की मागे 2 षटकामध्ये धावगतीला पूर्णपणे स्थगिती लावली. आता इथून थोडंसं धावगतीला वेग द्यावा लागेल. एक्सेलेटर पाय ठेवावा लागेल. तोच प्रयत्न करत असताना फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या जे संपला. संदीप पाटीलचा केला 3रा धक्का. बॅटिंग करत असताना तिरंगा
शिवकर टीमला. तिसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 14 या आकड्यावरती. काय गोलंदाजी होत्या. मागील 2 षटकामध्ये पूर्णपणे दबाव निर्माण केला आणि त्याच्यानंतर रोशन ठाकूरचा वापर. पहिल्या बॉलवरती 2 धाबा, सेकंड बॉलवरती विकेट. टोटल 14 धाबा धाव पुस्तकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो मात्र मनोज रसाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मनोज रसालानं फलंदाज खरं तर वासुदेव अंगरे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. मात्र गोलंदाजी सध्या पॉवरफुल ताकदवर गोलंदाजी मॅच मध्ये आपण उसाली टीमची पाहतोय. लाऊड अपील होत्या. इनफॅक्ट लाईन याची पूर्णपणे पाहणवृत्ती. यस लेग पायस मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल. एक धाबेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 15 या आकड्यावरती. मोठे फटके येत नाहीये. हे मॅच मध्ये डोकेदुखी राहिले. सध्या बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर टीमसाठी मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत्या. मात्र ते फटकं येणं महत्वाचं आहे. कारण की एक चांगला फायटिंग टोटल उभा राहायची तर तुम्हाला इथे प्रहार करावा लागेल. 15 धाबा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक वरती वासुदेव अंगरे हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. रोशन ठाकूर देखील भरपूर चांगली गोलंदाजी करत्या. मागील 2 षटकामध्ये जी गोलंदाजी केली जयेश डांगरकर, त्याच्यानंतर अजय डांगरकर, आता रोशन ठाकूर देखील त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. समोर वासुदेव अंगरे हा फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन खराब. पंचांचा इशारा. इट इज वाईट. अवंतर धाव आणि अवंत धाबेनं धावफलक पुढे सरसावले. संघ 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल रोशन ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. प्रहार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. LBW चा शिकार. फलंदाज बाद. हा धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर टीमला. तर 4 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. संघ पूर्णपणे अडचणीखाली आलाय. सध्या बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर. संघाची धावसंख्या पहिली फलकावरती. संघ 16 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गास रोशन ठाकूर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. 4 बॉल ज्याच्यामध्ये आपण धाबा पाहिल्या तर सध्या खर्च केल्या त्या मात्र 3 आणि 2 विकेट. भरपूर चांगली गोलंदाजी उसाली टीमसाठी सध्या रोशन ठाकूर करता. समोर फलंदाज पाहिलं तर प्रेम गायकवाड हा फलंदाज. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत. पकडला चेल. संपला प्रेम गायकवाडचा खेळ. हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर टीमला. तर 5 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 16 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल रोशन ठाकूर. अंतिम बॉल पडल्यानंतर टीप राहिलं. खोलवर टप्प्याचा बॉल. अंतिम बॉल देखील डॉट आला. शर्यतीनं 3 षटकांचं खेळ
समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 16 या आकड्यावरती 5 विकेट गमावत बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर टीमनं खरं तर आमचे पूर्वेश शेलके WTC ऑनर लाईव्ह क्षेत्राचे किंग आपण पूर्वेश शेलके यांना पाहतोय. सध्या ते सायकलचा मनमुराद आनंद घेतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ 16 या आकड्यावरती भरपूर चांगली गोलंदाजी साकारली. सध्या वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली टीमना जो संघ थोडासा तुम्हाला फ्रंट फोर वरती पाहायला मिळतं. आता शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. किमान मी म्हणेन 15+ धाबा नक्कीच बनावं लागतील बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर टीमला. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. चौथा ट्रम्प कार्ड प्रल्हाद डांगरकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंड वरती फलंदाज मनोज रसाल हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती प्रार करावा लागेल. कारण की 18 मध्ये अवघ्या 16 धाबा सध्या जमा केल्यात. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये किती धाबा येतील. पहिलाच बॉल आउडा पिलो फलंदाज बाद LBW चा शिकार. हा 6वा धक्का बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर टीमला. जे 6वा धक्का अगदी चांगलं टायमिंग सॉन्ग आपण DJ सागर यांच्या माध्यमातून पाहतोय. आज प्रेक्षकांना मनमुक्त करणारा संगीत सातत्यानं DJ सागरच्या माध्यमातून त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. 6 फलंदाज 6 विकेट मैदानातून बाहेर झालेत. संघ 16 या आकड्यावरती शेवटचा स्लॉगर षटक गोलंदाज तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती प्रल्हाद डांगरकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्याच बॉल वरती विकेट आली. सेकंड बॉल आहे गोलंदाज तयार. ओ वेगवान बॉल भन्नाट वेग लाईन लेंथ भरपूर चांगली आणि इथे सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला प्रल्हादनं. धावगतीला पूर्णपणे डिस्ब्रेक लावला. धाब्यांसाठी संघर्ष करावा लागतोय सध्या तिरंगा शिवकर टीमला. संघ अडकलाय सध्या 16 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज मानस पाटील हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. हा प्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये पकडला जेल. अजून एक ते धक्का 7वा विकेट मैदानातून बाहेर. उचलमय एको फाटोफाट एक सध्या फलंदाज 1 विकेट मैदानातून बाहेर जातोय. तब्बल 7 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. आता 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 धावा धाव पुस्तकावरती. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये प्लाय झालाय. या बॉलवरती सिंगल. एकेरी धाब्याला प्राधान्य संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 17 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ सध्या बाकी आहे. गोलंदाज तुम्ही पाहता खरं तर प्रल्हाद डांगरकर हा गोलंदाज. 4ही गोलंदाजांना सध्या 4 चांद लावल्यात. तर मात्र गोलंदाजी करत असताना वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली टीमसाठी समोर फलंदाज पाहिलं तर साईनाथ भगत हा फलंदाज प्रार केलाय. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत होती आणि अखेरकार तो मोठा फटका फलंदाज साईनाथ च्या बॅट मधून. आता अंतिम बॉलवरती कोणती मोहर फलंदाज साईनाथ भगतच्या बॅट मधून असेल आणि किती धाब्यांचा लक्ष सेट केलं जाईल.
अंतिम बॉलवरती देखील केला प्रहार. सलग पाक टू पाक 2 षटकार. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर टीमनं धाबा जमा केला. तर मात्र टोटल 29 आणि आता 30 धाब्यांचा लक्ष घेऊन सेकंड सत्रामध्ये उतरावा लागेल वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली टीमला. जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सेकंड सत्र लक्ष पार करायचं तर मात्र 30 धाब्यांचा लक्ष 24 बॉल मध्ये पार करायचा सेकंड सत्रामध्ये. तर मात्र वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली टीमला. चला थोडा स्पीडअप करा. लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर फलंदाज अजय डांगरकर आणि जयेश डांगरकर ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 24 बॉल 30 धाब्यांचा लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल उसाली टीमच्या माध्यमातून हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता. खरं तर वासुदेव अंगरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती फलंदाज अजय डांगरकर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जयेश डांगरकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये अजय डांगरकरनं शेवटपर्यंत चांगला खेळ साकारला आणि तिथून सामना देखील जिंकून दिला. लक फॅक्टर भरपूर चांगलं मिळालं. मात्र या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ राहील उसाली टीमचा. 24 मध्ये 30 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले सध्या वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसारली. येस पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. वासुदेव अंगरे समोर अजय. पहिलाच बॉल लो फुलटा दिशा दिली तेवढंच चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि पहिल्या बॉल वरती आले सिंगल. बॅटिंग करत असताना उसाली टीमला एकेरी धाब्यानं वैयक्तिक आणि संघाचे अकाउंट सध्या ओपन केल्या फलंदाज अजय डांगरकरनं स्ट्राईक रोटेट झाली
आणि स्ट्राईक वरती फलंदाज जयेश टांगरकर हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. पहिला षटक महत्वाचं षटक असतं. पहिला षटक म्हटलं तर पॉवर सर्कल षटक, ज्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळताना त्याच्या औचित्य देखील चांगली गोलंदाजी. गोलंदाजाला करावं लागतं फुल टॉस बॉल, पनिशमेंट दिली आणि या बॉलवरती धावा जोडल्या जातील. त्या मात्र पंचांचा इशारा की 4 हा चौकार. जर वासुदेव अंग्रेंना अजय डांगरकरची विकेट घेतली तर त्याच्यासाठी ओमकार ढवले यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट आहे. चौकार आला 4 धाब्यानं संघ 5 या आकड्यावरती समोर जयेश डांगरकर. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द फिल्डर, पकडला झेल, संपला फलंदाज जयेश डांगरकरचा केला पहिला धक्का. तो मात्र बॅटिंग करत असताना उसरली टीमला. पहिला धक्का लागलाय. फलंदाज जयेश टांगरकर मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 5 या आकड्यावरती 30 धाब्यांचा लक्ष हा पार करायचा 24 बॉल मध्ये. गोलंदाज वासुदेव अंग्रे चांगली गोलंदाजी, 1 चौकार, त्याच्यानंतर लगेच विकेट आली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या अनिल बडेकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनिल बडेकर यांना अजय डांगरकर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा वासुदेव अंग्रे. प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित रडार मध्ये बॉल आला नाही. इथे तुम्हाला सिंगल पाहायला मिळतं. बॅटकटने धाव जोडली जाईल, संघ जाऊन पोहोचला. तो मात्र 6 या आकड्यावरती 5 चांगली गोलंदाजी येतोय. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या तिरंगा शिवकर टीम देखील करता. 30 धाबा जरी वाचवायचे असतील तरी देखील आम्ही मेहनतीची पराकष्ट करू आणि त्याचं उत्तम उदाहरण मात्र वासुदेव अंग्रे. 4 बॉलमध्ये 6 धाबा, 1 विकेट. समोर फलंदाज पाहिलं तर अजय डांगरकर हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. कशा रीतीने खेळ सध्या अजय डांगरकरचा मैदानाच्या आतमध्ये राहील उसाली टीमसाठी. पुढचा बॉल आहे गोलंदाज तयार पुन्हा एकदा वासुदेव अंग्रे. वेगवान बॉल होता, लेंथ लाईन लाऊड अपील देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि इथे मात्र हा चला वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे, त्याच्यामुळे लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. माफ करा, एस साठी रिव्ह्यू नाही आहे, त्याच्यामुळे लक्ष असू द्या. तर डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर 6 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाजी भरपूर चांगली सध्या गोलंदाज वासुदेव अंग्रेची पाहायला मिळतं. 1 विकेट, 1 चौकार आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी. शेवटचा अंतिम बॉल समोर पुन्हा एकदा अजय डांगरकर. प्रार केलाय, टॉपला बॉल लागलाय. ब्लॅक स्क्रीन समोर हा बॉल लॉक केला 6 धाब्यांसाठी. अंतिम बॉल वरती आलाय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला.
पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ 12 या आकड्यावरती 30 धावेचा लक्ष आणि 30 धावेचा लक्ष पार करत असताना 6 बॉल मध्ये 12 धावा जमा केल्या. अगदी चांगला खेळ सध्या वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली टीमचा आणि त्या टीमचे पाकिस्तानचे एसपी या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण व्यासपीठावरती पाहतोय. समीकरण पाहिलं 18 बॉल आता 18 धाब्यांची गरज सामन्यामध्ये पकड करत असताना सध्या आपण उसाली टीमला पाहतोय. एकच षटक घ्या गोलंदाज पाहायला मिळेल. साईनाथ भगत पहिलाच बॉल पहिला बॉल लो फुल टॉस मिस झाला. एस्टनचा वेध घेतला पहिल्या बॉल वरती विकेट फलंदाज बाद. रॅलिंगला कोणी हात लावू नका. प्रेक्षकांना मी विनंती करेन की आपण रॅलिंग वरती हात लावू नका. चला प्रेक्षक आपण रॅलिंग वरती आपण लोड देऊ नका, कारण की जर ती पडली तर तुम्हाला देखील तिथे दुखापत होईल, याच्याकडे लक्ष द्या. पहिल्या बॉलवरती विकेट आली. गोलंदाज तुम्ही पाहता खरं तर साईनाथ भगत. समीकरण पाहिलं तर 17 बॉलांना 18 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय डांगरकर हा फलंदाज. सेकंड बॉल आहे, गोलंदाज तयार. प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः प्रयत्न भरपूर चांगले, मात्र या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. एक ताब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे 16 बॉल आणि गरज 17 धाब्यांची. 16 बॉल 17. समोर फलंदाज अजय डांगरकर. सध्या अजय डांगरकर वरती खरं तर पूर्णपणे टीमची जबाबदारी असेल, मात्र कशा रीतीने खेळ साकारला जाईल. सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकता. बॅटिंग करत असताना उसारली, मात्र कोणती रणनीती बॅटिंग करत असताना उसारली टीम आखेल हे महत्वाचं राहील. प्रत्येक षटकासाठी एसपी बाई यांच्याकडून अजय साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि पहिला षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज अकाउंट मध्ये ऍड होईल. 6 धाब्यानं संघ 19 आकड्यावरती. षटकाराला 6 धाब्यानं संघ 19 आकड्यावरती. अद्याप एक 15 बॉल मध्ये 11 धाब्यांची गरज. समोर फलंदाज एक विस्फोटक खेळाडू इन ऍक्शन मध्ये अजय डांगरकर. अलकाताना पुश केला, ड्राईव्ह केला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकार दिला. एकच धाब्यानं समाधान. एकेरी धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 20 आकड्यावरती. आता येणारे 14 बॉल आणि गरज 10 धाब्यांची. 14 बॉल 10. समोर फलंदाज पाहिलं तर विजय डांगरकर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. सुपर 12 मध्ये आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ ए बॉल मध्ये कोणता दाखल होईल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल साईनाथ. येस, बॉल वाईट आहे. अवंतर धाव. संघ 21 धावा. जर स्टेजवरती बॉल मारला खरं तर अजय डांगरकरना तर एसपी भाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आज बक्षिसांची खैरात सध्या आमचे एसपी बाई करीत असताना त्यांचा संघ ज्या संघाला पॅक केला उसाली संघ भरपूर चांगला प्रदर्शन देखील मैदानाच्या आतमध्ये करतो. येस, हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 21. अवघ्या 9 धावांची गरज. बॉल शिल्लक ते मात्र 13 बॉल 9. शेवटचा अंतिम बॉल. साईनाथ भगत हा दुसरा गोलंदाज तिरंगा शिवकर टीमचा. ऑन साईडला ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबलिंग. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही, नकार दिला. अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 8 धावांची गरज. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस सध्या बॅटिंग करत असताना वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली संघ जाऊन पोहोचला 22 आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक 12 आणि 12 मध्ये करायच्यात अवघ्या 8 धाबा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. सुजल चौधरी हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. तिसरं षटक घ्या. समोर फलंदाज पाहिलं तर विजय डांगरकर. पहिला बॉल लो फुलटास होता. हलक्यातनं ड्राईव्ह केला. चेंडू हवेमध्ये विकेटची संधी पकडल्या. जे संपलाय फलंदाज विजयचा केला धक्का तिसरा. तिसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. आता समीकरण पाहिलं तर येणारे बॉल 11 शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 8 धावांची गरज. उसाली संघ जर सुपर 6 साठी दाखल झाला तर आमचे SP बाई ज्यांना आज उसाली टीमला पॅक केलंय त्यांच्या माध्यमातून पूर्ण टीमला एकविराचं दर्शन करत दिलं जाईल. अनेक सारे कॅश प्राइज देखील आपण त्यांच्या माध्यमातून खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी सातत्यानं कॅश प्राइज देखील आपण SP पाई यांच्या माध्यमातून पाहतोय. ओ प्रहार केलाय फटका चांगल्या इन टू द स्लॉट. मात्र इलिमिनेशन ताकद कमी. जिथे सलगचा हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली टीमला फलंदाज बाद. तो मात्र दिवेश बोलाडे. जर सलग 2 बॉल 2 विकेट समीकरण पाहिलं तर येणारे आता 10 बॉलांना 8 धावांची गरज. 10 बॉल 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या नितेश पाटील. मात्र गोलंदाजी भरपूर चांगली सुजल चौधरीची पाहायला मिळतं. 2 बॉल 2 विकेट मॅच मध्ये शिरकाव करतोय सध्या गोलंदाजी करत असताना तिरंगा शिवकर संघ. नितेश पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. 10 बॉल 8 धावांची गरज. सिंगल डबल न देखील सामना जिंकू शकता. मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न ते वारंवार पसतात. टॅपिंग क्रिकेट झाला ऑन साईडला लांब द कार्पेट ना सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघ 23 आकड्यावरती आता 7 धावांची गरज. समोर एका हातानं संघर्ष करतोय एका हातानं किल्ला लढवतोय तो मात्र फलंदाज अजय डांगरकर. वैयक्तिक 5 बॉल मध्ये 14 धावांची केली सध्या अजय डांगरकरने साकारल्या. आता येणारे 9 बॉल आणि गरज 7 धावांची. 9 बॉल 7चं समीकरण. गोलंदाजी भरपूर चांगली या ओव्हर मध्ये सध्या आपण सुजलची पाहतोय. पुढचा बॉल समोर एक ठाकड खेळाडू वेगानं बाट फिरवली होती. लेंथ लाईन भरपूर चांगली. हा देखील डॉट चेंडू. आता समीकरण बदललंय. येणाऱ्या 8 बॉल 7 धावांची गरज.
प्रत्येक षटकासाठी अजय डांगरकर यांच्यासाठी SP बाई यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आडव्या बाटने खेळण्याचा धाडसी निर्णय. सध्या सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय. मॅच मध्ये शिरकाव करतोय. समीकरण पाहिलं 7 बॉल 7 धाब्यांची गरज. प्रयत्न करतात विजयासाठी सध्या तिरंगा शिवकर टीम. अगदी चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी सध्या गोलंदाज सुजल चौधरीची पाहायला मिळतं. 7 बॉल 7 धावांची गरज आहे. जिथे सिंगल डबल सामना जिंकू शकते ना, आणि अशा स्थितीमध्ये मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न ते वारंवार फसते उसळली टीमसाठी. हा प्रकृत लाईन देखील चांगली आहे. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतल्या वाईट साठी. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. ऑफिशियल तिसऱ्या अंपायर देखील जॉईन होतील. सत्यवान काकडे सर, ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणनृत्य केले जाईल. जर हा निर्धाव चेंडू असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना तुम्हाला रोमांच पाहायला मिळेल. करत कौतुक करायला हवा गोलंदाज सुजल चौधरीचा. काय षटक फेकलाय. अगदी चांगली सुरळीत गोलंदाजी आपण सुजल चौधरीची पाहिली. अंतिम बॉलची सध्या प्रतीक्षा केली जाते. शेवटची बॉलची थोडीशी प्रतीक्षा होत्या. येस, फेल डिलिव्हरी. अंतिम बॉल डॉट आले. आता समीकरण पाहिलं तर येणारे आता बॉल शिल्लक 6 बॉल मध्ये करायच्या 7 धाबा. काय सामना. 24 मध्ये 30 धाब्याचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली. आणि तो लक्ष पार करत असताना अडचणीमध्ये टाकलाय सध्या उसाली टीमला. अजय डांगरकर सलामीर अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याला साथ देत असताना तुम्हाला फलंदाज नितेश पाटील हा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 7 धाबा डिफेन्स करून देईल तिरंगा शिवकर टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता प्रेम गायकवाड हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर नितेश पाटील नॉन स्ट्राईक वरती अजय. ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 7 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अगदी चांगली स्पर्धा आणि तेवढीच चांगली मॅच. सुपर 12 साठी आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ ए पॉल मधून कोणता दाखल होईल याच्याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष पाहतोय. सहा बॉल 7 समोर नितेश पाटील गोलंदाज प्रेम गायकवाड गोलंदाज. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल फुलटा. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडल्याने अजून एक धक्का. हा 5वा धक्का. 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. मॅच मध्ये शिरकाव केल्या गोलंदाजी करत असताना तिरंगा शिवकर टीमनं मॅच मध्ये पलटवार केलाय तिरंगा शिवकर टीमनं. आता समीकरण पाहिलं तर येणारे बॉल 5 आणि गरज आहे 7 धाब्यांची. काय सामना. ना संघर्ष ना तकलीफ. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी आधुन होत्या. मॅच मध्ये मेहनत करतोय. मॅच मध्ये सध्या संघर्ष करतोय. गोलंदाजी करत असताना तिरंगा शिवकर 5 बॉल 7 धाब्यांची गरज. प्रेशर दबाव टाकलाय. बॅटिंग करत असताना वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसाली संघावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज प्रल्हाद डांगरकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल देखील सामना जिंकू शकता. मात्र मोठ्या पडक्यासाठी केलेला प्रयत्न तिथे थोडासा प्रेशर आलाय. बॅटिंग करत असताना उसाली संघावरती 5 बॉल 7 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता प्रेम गायकवाड. अगदी चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तिरंगा शिवकर टीमचं पाहायला मिळतं. 4ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिलं. मात्र 5 बॉल 7 धाबा. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रेम गायकवाड. प्रहार करण्याचा प्रयत्न लांब कार्पेट.
हा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत इथे या बॉलवरती सिंगल स्वतःवरती विश्वास ठेवला फलंदाज अजय डांगरकरनं. एकेरी दाबेनं संघ देखील 24 आकड्यावरती आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 4 बॉल आणि 4 मध्ये करायचे त्या मात्र 6 धावा. 4 बॉल 6. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे विजय महोत्सव साजरा करेल तो मात्र बॅटिंग करत असताना उसळली. जर षटका टोकला तर SP बाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. समोर अजय डांगरकर सलामीचा खेळाडू अद्याप स्थळ टोकून राहिल्या. आज तर कशासाठी टोकल्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. मात्र मॅच मध्ये पूर्णपणे पलटवार केलाय तिरंगा शिवकर टीमला. प्रेम गायकवाड गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल पुलटास बॉल. सामना फिनिश. सुपर 12 मध्ये संघ दाखल होते. दुसरा संघ पाहायला मिळेल तो मात्र वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान. उत्साही संघर्ष भरपूर राहिला, चांगलं राहिलं मॅच मध्ये तिरंगा शिवकर टीमचा. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं अगदी चांगला खेळ साकारला. वन मॅन शो अजय डांगरकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हिरा कमन द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी.